विद्यार्थी मित्र हो, आज आपण 2 नंबरचा टॉपिक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. मीनिंगचा अर्थ होतो त्याचा डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमचा अर्थ आणि त्याची मूलभूत अशी माहिती. मीनिंग म्हणजे अर्थ. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. पान नंबर 19 बघा. डबल एंट्री बुककीपिंग system is the most scientific method of recording of all monetary transactions in the books of accounts. म्हणजेच हिशोबाच्या पुस्तकामध्ये हिशोब लिहिण्याची अत्यंत पद्धतशीर आणि पैशाशी संबंधित असलेली पद्धत म्हणजे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. In this system owes its origin to Italian merchant Luca di Borgo Pacioli on 10th November 1494, and this day is celebrated as International Accounting Day. तर विद्यार्थी मित्र हो, याचं जे मूळ आहे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमचं हे इटालियन मर्चंट लोका डी बार्गो पॅसिओली यांनी 10 नोव्हेंबर 1494 ला शोधून काढलं आणि तो दिवस इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरा केला जातो. दिस सिस्टीम ऑफ बुककीपिंग इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट देर आर 2 aspects ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन. तर ही डबल एंट्री सिस्टीम जी आहे ही कशावर आधारित आहे की कुठल्याही बिझनेस ट्रान्झॅक्शनला 2 आस्पेक्ट्स असतात, 2 परिणाम असतात, 2 पैलू असतात. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व्स 2 persons or accounts or parties wherein one is the receiver of the benefit and the other is the giver of the benefit. तर प्रत्येक ह्या डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये, प्रत्येक व्यावसायिक व्यवहारामध्ये 2 व्यक्ती, 2 अकाउंट्स, 2 पार्टीज, त्यापैकी एक जो आहे बेनिफिट म्हणजे नफा, फायदा किंवा लाभ हा प्राप्त झालेला असतो आणि दुसरा व्यक्ती किंवा पार्टी हा नफा लाभ देणारा असतो. इफ समथिंग comes into the business, something goes out from the business. जर एखाद्या बिझनेस मध्ये काही आलेलं असेल तर दुसऱ्या बिझनेस मधून ते गेलेलं असतं. रेकॉर्डिंग ऑफ 2 aspects of monetary transactions in the books of account is terms of debit, in short form DR, and credit, in short form CR, is called double entry bookkeeping system. तर जे झालेले पैशाशी संबंधित असे व्यवहार आहे, ट्रान्झॅक्शन्स आहेत, तर याची नोंद डेबिट आणि क्रेडिट ह्या सिस्टीमने होत असते. तर यालाच म्हणतात डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. म्हणजे एका अकाउंटला डेबिट होत असतं तर दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट होत असतं. According to modern approach, every business transaction is concerned with assets, liabilities, capital, expenses and income. तर आताचा जो आधुनिक अप्रोच आहे, दृष्टिकोन आहे बिझनेस संबंधी, तर हा ऍसेट्स संपत्ती, मालमत्ता, लायबिलिटीज देणी देयता, कॅपिटल म्हणजे भांडवल, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च आणि इन्कम म्हणजे उत्पन्न याशी संबंधित आहे. नाउ स्टुडंट्स, ओपन द पेज नंबर 20. आता आपण 20 पान नंबर बघूया. या पानावर आपल्याला मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, तर अकाउंटशी संबंधित असलेली माहिती कशी नोंदवायची, त्याचं रेकॉर्ड कसं करायचं, त्याचा आपल्याला डायग्राम दिलेला आहे. रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. पहिली पद्धत आहे इंडियन सिस्टीम, दुसरी आहे इंग्लिश सिस्टीम. इंग्लिश सिस्टीम मध्ये अजून 2
सिस्टीम आहेत सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम. आपण पहिली इंडियन सिस्टीम पाहूया. इंडियन सिस्टीम मेंटेन्स रेकॉर्ड इन इंडियन लँग्वेजेस सच ॲज मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती एसेट्रा. इट इज कॉल्ड महाजनी देशीनामा सिस्टीम. विद्यार्थी मित्रो, आपली जी भारतीय पद्धत आहे तर त्याप्रमाणे हिशोब लिहिताना आपल्या भारतीय भाषांचा वापर केला जातो. जसं मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, गुजराती आहे आणि यालाच आपण महाजनी देशीनामा सिस्टीम पद्धत असं सुद्धा म्हणतो. आता इंग्लिश सिस्टीम पाहूया. त्यामध्ये सिंगल एंट्री. दिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट. तर सिंगल एंट्री प्रमाणे फक्त कॅश बुक आणि पर्सनल अकाउंट्स म्हणजे वैयक्तिक अकाउंट्स जे आहेत ते ओपन केले जातात, ते मेंटेन केले जातात. इट इज अनसायंटिफिक मेथड अँड ऑल्सो नोन ॲज इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम. तर विद्यार्थी मित्रो, सिंगल एंट्री सिस्टीम जी आहे ही ज्याला अनसायंटिफिक म्हणजे ज्याला सायन्सचा बेस नाही, अशास्त्रशुद्ध पद्धत असं आपण म्हणू शकतो आणि यालाच अपूर्ण हिशोबाची पद्धत आपण म्हणू शकतो. त्यानंतर डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. मात्र डबल एंट्री सिस्टीम जी आहे ही शास्त्रशुद्ध अशी पद्धत आहे हिशोब लिहिण्याची आणि अंडर दिस मेथड डबल एंट्री ऑर टू फोल्ड अफेक्ट्स ऑफ ईच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्ड. डबल एंट्री पद्धतीप्रमाणे झालेल्या ट्रान्झॅक्शनचे दोन परिणाम जे आहेत, दोन इफेक्ट आहेत हे हिशोबाच्या वहीमध्ये नोंदले जातात. अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम, one account is to be debited and another account is to be credited with equal amount. तर अशा पद्धतीने डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम प्रमाणे एका अकाउंटला डेबिट केलं जातं तर दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट केलं जातं आणि ते करताना इक्वल अमाऊंटनेच ते डेबिट किंवा क्रेडिट केलं जातं. Every debit has an equal and corresponding credit on the same amount in the basic principles of double entry system. आता आपण जे पाहिलेलं आहे तेच आपल्याला फ्रेम मध्ये दिलेलं आहे की जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, तत्व आहेत, त्या तत्वाप्रमाणे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमने हिशोब लिहिताना ज्या अकाउंटला आपण डेबिट केलेलं आहे तर क्रेडिट करताना दुसऱ्या अकाउंटला पण क्रेडिट करणार आणि सेम म्हणजे इक्वल अमाऊंटने आपण काय करणार, डेबिट किंवा क्रेडिट करणार. देन सी द पेज नंबर 21. इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम. आपल्याला ह्या पॉइंट मध्ये जे महत्वाचे घटक आहेत डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमचे त्याचा स्टडी करायचा आहे. पहिला बघा, ड्युअल अफेक्ट्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स. झालेले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, झालेले जे व्यवहार आहेत त्याचे दोन परिणाम. दुसरा, रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स ब्रॅकेटमध्ये आहे जर्नल. झालेले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, झालेले जे व्यवहार आहेत त्याची नोंद करणं, त्याचं रेकॉर्ड करणं आणि त्यालाच म्हणतात जर्नल लिहिणे, जर्नल एंट्री करणे. 3 नंबर, पोस्टिंग एंट्रीज टू लेजर. झालेले जे जर्नल ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याची नोंद लेजर मध्ये करणे, त्यालाच म्हणतात पोस्टिंग ऑफ लेजर. 4 नंबर, बॅलन्सिंग द लेजर अकाउंट्स. जे लेजर अकाउंट्स आपण तयार केलेले आहेत त्यांचे बॅलन्स शोधणे, ते एकतर डेबिट असतात किंवा क्रेडिट असतात. 5 नंबर, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. या लेजर अकाउंटच्या बॅलन्सवरनं ट्रायल बॅलन्स तयार करणे. आणि लास्ट
6 नंबर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. आणि याच्यावरून काय तयार करायचं आहे, आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचे आहे. आता विद्यार्थी मित्र हो, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमची डेफिनेशन, ज्याला आपण म्हणतो व्याख्या किंवा परिभाषा, ती पाहूया. डेफिनेशन ऑफ डबल एंट्री सिस्टीम. एव्हरी बिझनेसमॅन transaction has two-fold effect and that is affects two accounts in opposite direction, and if a complete record to be made of each such transaction, it would be necessary to debit one account and credit another account. तर प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला दोन परिणाम असतात आणि ते अपोजिट डायरेक्शनने रेकॉर्ड होतात. इथे एक अकाउंटला डेबिट होतं आणि दुसऱ्या अकाउंटला काय होतं, क्रेडिट होतं. इन दिस रेकॉर्डिंग ऑफ टू इफेक्ट्स ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन दॅट हॅज गिव्हन राईज टू टर्म डबल एंट्री. तर अशा पद्धतीने जे दोन परिणाम प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे होत असतात, तर त्यामुळेच डबल एंट्री सिस्टीम ही तयार होत असते. प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व. फर्स्ट, इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देअर मस्ट बी मिनिमम टू इफेक्ट्स, दॅट इज डेबिट अँड क्रेडिट. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम प्रमाणे प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला दोन परिणाम असतात, एक डेबिट तर दुसरा क्रेडिट. टू अकाउंट्स मीन्स वन इज द रिसिव्हर ऑफ द बेनिफिट अँड अदर इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट. तर या सिस्टीम प्रमाणे दोन अकाउंट्स जे असतात त्यापैकी एका अकाउंटला फायदा प्राप्त होतो, तर दुसरा अकाउंटचा जो असतो तो फायदा देणारा असतो. इफ वन अकाउंट इज डेबिटेड, अदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. जर एक अकाउंट डेबिट होणार असेल तर दुसरं अकाउंट हे क्रेडिट होतच. एव्हरी डेबिट हॅज इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. प्रत्येक डेबिट अकाउंटला जेवढ्या रकमेने आपण डेबिट केला आहे तेवढ्याच अमाऊंटने दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट होणार. म्हणजे एका अकाउंटला जर डेबिट 10,000 झालं असेल तर क्रेडिट दुसऱ्या अकाउंटला 10,000 होणार. ऍडव्हान्टेजेस ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. तर विद्यार्थी मित्र हो, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे फायदे काय आहेत ते पाहूया. फर्स्ट वन, कंप्लीट रेकॉर्ड म्हणजे पूर्ण नोंद. अंडर दिस सिस्टीम ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. दिस मेथड इज सायंटिफिक अँड रेकॉर्ड्स बोथ द aspects of each transaction. या पद्धतीप्रमाणे संपूर्ण बिझनेस ट्रान्झॅक्शनची नोंद होत असते. ही सायंटिफिक, शास्त्रशुद्ध अशी बिझनेस रेकॉर्ड करायची, झालेल्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची पद्धत आहे. ॲक्युरसी, अचूकता. In this system, both aspects are recorded in the books of accounts, so it gives complete accuracy in accounting work. या पद्धतीप्रमाणे जे दोन परिणाम आहेत ते आपण हिशोबाच्या पुस्तकामध्ये नोंदवत असतो. त्यामुळे जो हिशोब आहे तो पूर्ण अचूक असा नोंदवला जातो. बिझनेस रिझल्ट्स. आपल्या व्यवसायाचे जे परिणाम काय आहेत. आपल्या व्यवसायाचा परिणाम म्हणजे काय, व्यवसायाला होणारा नफा किंवा तोटा. ऑल एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्स, लायबिलिटीज, ऍसेट्स, डेटर्स अँड क्रेडिटर्स, ऑल these transactions are recorded. Therefore, it helps to find out accurate business results of particular accounting period. सर्व झालेले एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, लॉसेस म्हणजे तोटा, इन्कम म्हणजे उत्पन्न, गेन्स म्हणजे फायदा, लायबिलिटीज म्हणजे देणी देयता, ऍसेट्स म्हणजे संपत्ती मालमत्ता, डेटर्स म्हणजे कर्जदार ऋणको आणि क्रेडिटर्स म्हणजे धनको
सावकार. तर ह्या सर्व जणांना झालेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये ह्या सर्व जणांची काय होत असते, नोंद होत असते. आणि त्यामुळे आपल्याला वर्षाच्या शेवटी किंवा एखाद्या ठराविक कालावधीनंतर अवधीनंतर आपल्याला आपल्या बिझनेसचे जे रिझल्ट आहेत, नफा झाला का तोटा झाला, आपला बिझनेस काय करत आहे नेमकं, हे आपल्याला शोधता येतं. कॉमन ऍक्सेप्टन्स म्हणजे सर्वसाधारण स्वीकृती. इट्स वाइडली accepted since it follows universal accounting principles. Double entry is accepted by financial institutions, government authorities. तर या डबल एंट्री सिस्टीमचा साधारणपणे सर्व अकाउंटिंग प्रिन्सिपल्स असल्यामुळे सर्वजण त्याला स्वीकृती देत असतात. डबल एंट्री सिस्टीम हिशोब लिहिण्यासाठी सर्वजण फॉलो करत असतात. आणि ह्या डबल एंट्री सिस्टीमचा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे आर्थिक संस्था असतील, जसं बँका वगैरे असतील किंवा लोन देणाऱ्या संस्था असतील, गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहेत, टॅक्स जे आहेत गव्हर्नमेंटकडनं आपल्याकडून आकारले जातात, अशा गव्हर्नमेंट अथॉरिटीजला सुद्धा या पद्धतीचा फायदा होत असतो. विद्यार्थी मित्र हो, आज जे आपण लेक्चर घेतलेलं आहे तर हे पॉइंट्स सर्वांनी लिहून काढा. हे जे डायग्राम आहेत 20 नंबर 21 पानावर, ते पण सर्वजण डायग्राम लिहून काढा आणि त्याची माहिती प्रत्येक पॉइंटची आपण लिहून काढा. त्यानंतर पुढे जे आहे 22, 23, 24 पानापर्यंत जे आहे याचा स्टडी करा, म्हणजे तुम्हाला अकाउंट समजायला त्याची मदत होईल. थँक्यू.